आज आपण काय बनवतोय? आज आपण मटकीची भाजी बनवते. ये मी तुला साहित्य सांगते. ठीक आहे. 2 बारीक चिरून कांदे घेतलेत. 1 टमाटा घेतलाय बारीक चिरून. 5-6 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्यात. 3 हिरव्या मिरच्या आहेत. गोडे तेल आहे. कोथिंबीर आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आहे. पावशेर मटकी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलंय. ठीक आहे. करायची सुरुवात? हो, करूया. आता आपण काय करतोय? आता आपण भाजीला फोडणी देऊ. ये सांगते तुला. हं. कढई तापत ठेवली. गॅस चालू केला होता अगोदर. आता आपण त्यात तेल टाकू. ठीक आहे. तेल तापलं की त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकायचा. ठीक आहे. तेल तापले आता. बघ, आता आपण त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकू. हळू. त्याच्यानंतर लसूण टाकू. लसूण थोडस ढवळं ढवळं करायचं, लई लाल नाही करायचा, कारण असं टेचून घेतलेला लसणाचा वास छान लागतो. ठीक आहे. म्हणजे ह्याची जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसूणची फोडणी द्यायची, बरोबर? हो, जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. मग कांदा टाकायचा. कांदा पण छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. जास्त लाल नाही करायचा ना, थोडंच जास्त लाल नाही करायचं, थोडंसंच लाल करायचं. ठीक आहे. आपण सुकी मटकीची भाजी करतोय ना, तर त्याला कांदा जास्त लागतो. त्याने चव पण येते छान मटकीला. ठीक आहे. म्हणजे कांदा थोडा जास्त टाकायचा का? हो, कांदा थोडा जास्त टाकायचा ठीक आणि आहे. छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. ठीक आहे. भाज मग, तू भाजून झालं की सांग. हो, सांगते. झालं काही? झालं. आता हे कांदा छान लाल झाले गुलाबी रंगावर. आता त्याच्यामध्ये आपण मिरची आणि टमाटर टाकू. ठीक आहे. ऍक्च्युली ना, आता काय टाकते? अर्धा चमचा मीठ टाकते. चांगला हलवून मऊ करून घेते. ठीक आहे. म्हणजे मीठ का टाकलंय तू? ते टमाटा आणि मिरची मऊ पडण्यासाठी. ठीक आहे, चालते. आता याला टोमॅटोला मऊ करून घ्यायचं, बरोबर? हो, बरोबर. ऍक्च्युली ना, रोहित म्हणून एक दादा आहेत, त्यांची कमेंट होती खूप टाइम पासून की सुक्या मटकीची भाजी दाखवा जी मोकळी मोकळी होते, नाही का? खूप टाइम पासून पेंडिंग होती. पण म्हणलं की आज फायनली बनवतोय आम्ही. आणि हा व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच जणांनी मटकीची भाजीची रेसिपी मागितली होती, पण त्या दादांनी आवर्जून नेहमी प्रत्येक व्हिडिओवर ते कमेंट करत होते की मटकीची भाजी दाखवा, आणि ते वाट बघतायत आमच्या व्हिडिओची, मला माहिती आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली बनवलाय. खरं तर रेसिपी खूप सोपी आहे. कांदा, टोमॅटो वगैरे सगळं भाजून आपण जी बेसिक बनवतो तशीच मटकी बनवतोय आम्ही. हो, पण तरी पण त्यांच्यासाठी स्पेशली आज ही रेसिपी शेअर करतोय आपण, बरोबर का? बरोबर आहे. ठीक आहे. आता काय करायचं? आता हिला थोडं शिजत आले. आता मऊ त्यात होऊ आपण द्यायचं ना? मऊ होऊन द्यायचं. मग आपण ठीक आहे. त्यात मसाले टाकू. ठीक आहे. झालं काही? हो, झालं. होत आले आता. फक्त 2 मिनिटं होऊन द्यायचा. कांदा, टमाटा थोडा मऊ होऊन द्यायचा. जास्त पण मऊ नाही करायचा, कारण दाताखाली आपल्याला कांदा आला पाहिजे मटकी बरोबर. मग त्याची चव छान लागते. अच्छा, म्हणजे फक्त टमाटा थोडंसं मऊ करून फक्त घ्यायचा. टमाटा मऊ करून घ्यायचा. आणि त्याच्यासाठी आपण मीठ टाकले, बरोबर? हो, त्याच्यासाठी मीठ टाकले. झालं आता. बऱ्यापैकी झालंय बघ. ठीक आहे. मटकी आपल्याला सुकी करायची ना, त्यासाठी कांदा जास्त मऊ नाही करायचा. ठीक आहे. मग आता काय टाकायचं त्याच्यामध्ये? आता आपण मसाले टाकू त्याच्यात. ठीक आहे. काय काय मसाले टाकते? 1.5 चमचा घरचा मसाला टाकते. थोडीशी हळद टाकते. अर्धा चमचा धने पावडर. पाव चमचा जिरे पावडर. थोडस मीठ टाकते. चांगलं हलवून घेते एकजीव. ठीक आहे. सगळीकडे मग आता मसाला ह्याला अजून लागला किती पाहिजे वेळ चांगला. परतायचं? एक 5 मिनिटं फक्त. झालं. मसाला एकत्र झाला पाहिजे ना सगळा, त्यासाठी परतून घ्यायचं छान. कांदा, टमाटा, मसाला. हे बघ, ठीक आहे. झालं बघ छान परतून.
ठीक आहे. झालं काही? हो झालंय. मसाला छान परतून झालाय. फक्त म्हणजे आता सुरू. 2च मिनिटं परतायचा मसाला. हे बघ. ठीक आहे. म्हणजे आता आपण सगळ्यात पहिला सुरुवातीला काय केलं, तेल टाकलं, तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता टाकला, त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकला, बरोबर त्याच्यानंतर कांदा टाकला. हो. कांदा जास्त नाही परतायचा, फक्त गुलाबी होईपर्यंत परतायचा, बरोबर. बरोबर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो टाकला बरोबर आणि मीठ टाकून थोडंसं टोमॅटो मऊ करून घेतला. हो आणि आता त्याच्यामध्ये घरचे मसाले टाकले. हो आपला घरगुती मसाला, धना जिरा पावडर, हळद आणि मीठ, बरोबर. बरोबर. ठीक आहे. आता काय करायचं? आता आपण मटकी टाकू त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ही आपण पावशेर मटकी घेतली, हो बरोबर. पावशेर मटकी घेतली. आता ही चांगली एकजीव करून घ्यायची. हम्म. एक 2-3 मिनिटं परतायची छान. सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा. ठीक आहे. हे बघा असं. मटकी अशी चांगली 2-3 मिनिटं परतून घ्यायची. मग त्याचा जो उग्र वास असतो ना तो हम्म. निघून जातो आणि मटकी खायला छान लागते चवीला. ठीक आहे. हे बघ, चांगली परतून घ्यायची अशी 2-3 मिनिटं. ठीक. सगळा मसाला एकजीव केला. हे बघ. ठीक आहे. मग तू घे परतून, झालं की मला बोलव. हो मटकी छान परतून झाली. हम्म. त्याचा सगळा उग्र वास गेलाय. का परतायची गाई मटकी? कारण म्हणजे मटकीचा उग्र वास येतो म्हणून परतून घ्यायची. ते मटकी करण्याच्या अगोदर जरी तुम्ही परतून घेतली तरी हा. चालेल, किंवा असं मसाला वगैरे सगळं सामान टाकून परतून घेतली तरी चालेल, पण परता. हा. कारण त्याचा उग्र वास जातो आणि मटकी चवीला छान लागते खायला. ठीक आहे. आता आपण त्यात अर्धा किंवा पाऊण ग्लास पाणी टाकू. हम्म. मटकी बुडेल इतकंच शिजण्यासाठी. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मटकी लवकर शिजती आणि त्याचा गाळ होतो, मोकळी होत नाही. आपल्याला मटकी मोकळी करायची ना, हा. थोडंच पाणी टाकायचं, लय नाही टाकायचं. ठीक आहे. म्हणजे जर का तुम्हाला मोकळी मोकळी मटकी हवी असेल तर मटकी जेवढं बुडेल तेवढंच पाणी टाकायचं, बरोबर का? बरोबर. ठीक आहे. मग आता काय करायचं, याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ठीक आहे. हो सगळं मिक्स केली मटकी. आता झाकण ठेवून देऊ आणि पाणी आटून देऊ. मटकी शिजल पण आणि पाणी पण आटल आणि मोकळी होईल मटकी. ठीक आहे. म्हणजे ही मटकी मोकळी करण्यासाठी एक टीप आहे की पाणी थोडंसं कमी टाकायचं, जेवढं मटकी बुडेल तेवढंच. हो बरं ठीक आहे, चालेल. शिजून झाले की मला बोलव. हो हो. आता झाकण ठेवले, शिजू दे आता. ठीक आहे. झालं काही? हो झालं बाळा. दाखवू? हा. हे बघ. काय मस्त वास सुटलाय. हा मटकी छान मोकळी झाली. हे हम्म. बघ. आम्ही पोळीबरोबर पण मटकीची भाजी खातो आणि अशीच कोरडी पण खातो. त्यामुळं तिखट मीठ कमी प्रमाणात टाकलंय. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. हा, म्हणजे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता. आम्ही थोडीशी मटकीची कोरडी पण खातो ना, त्याच्यामुळे थोडी कमी तिखट बनवली, बरोबर. बरोबर. ठीक आहे. मग आता आपली मटकी पूर्ण झाली ना? हो झाली पूर्ण. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकू. ठीक आहे. छान. आमच्या आईला कोथिंबीर भरपूर आवडतो, त्याच्यामुळे आईने कोथिंबीर जास्त टाकली. कोथिंबीर टाकली की छान लागते बाळा भाजी. ठीक आहे. तर ही आता रेसिपी तयार आहे. ज्या दादांनी कमेंट केली होती त्यांना रेसिपी 100% भेटून जाईल. ऍक्च्युली खरं तर मटकीची रेसिपी खूप सोपी आहे. आम्हालाच प्रश्न पडला होता की मटकीच्या रेसिपीचा व्हिडिओ काय म्हणून दाखवायचा, कांदा टमाटा वगैरे नॉर्मलच टाकतो आपण. पण तुम्ही एवढं प्रेम देताय आम्हाला, तुमचा एवढा प्रतिसाद चांगला आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली आम्ही ही मटकीची भाजी बनवली. हो तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि आता मटकीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.